हॅलो. तर आज आहे डे 3 आणि आता वाजले रात्रीचे 8:30. तर आता आज बाळाच्या मावशीचा आणि बाळाच्या बहिणीचा शेवटचा दिवस आहे. इकडे बाळाचे दोघं मामा टिफिन घेऊन आले आहेत. तर इथे बाळाचे मामा टिफिन घेऊन आले. बाळाचा लहान मामा, इकडे ही बाळाची सिस्टर, बाळा झोपलाय, बाळाचा मोठा मामा आणि ही बाळाची मावशी, जी की उद्या सहलीला जाण्यासाठी तिची धडपड चालू आहे. ती आत्ताच पळण्यामागे, पण तिला थोडं थांबून घेतलं होतं आम्ही. इथे बघू शकता तुम्ही, सगळे बाळाला भेटण्यासाठी हॉस्पिटलला आले. तर चला आता आम्ही जेवण करतो आणि बोलतो नंतर तुमच्यासोबत. तर आमचा आहे आज लास्ट डे. तर आज आमची सुट्टी होते, बाळाला घेऊन आम्ही घरी जातोय. सो आता तेच चालली सगळी डिस्चार्जची प्रोसिजर. आणि इकडे बाळासोबत मी बसलीये आणि इकडे श्रीजय पण आलाय बेबीला भेटायला. श्रीजय हॅलो. हॅलो. आपण कुठे चाललोय आता बाळाला घेऊन? घरी चाललोय बाळाला घेऊन. तुला कसं वाटतंय बाळाला भेटून? छान वाटतंय ना? आता बाळा आपल्या घरी येणार आहे. आज आपण लवकर घरी जाऊ. आज आहे 4th डे आणि डॉक्टरांना विचारून नाही बाळा, आपलं छोटं बेबी बाबूला पकडलंय. श्रीजयने कोणाला पकडलंय? दादाला पकडलंय, बाबूला पकडलंय. मी आज जरा जास्तच हॅप्पी आणि एक्सायटेड होती. फायनली 4-5 दिवसानंतर मी घरी जाणार होते. आज मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार होता. माझे घरचे जेवढे एक्सायटेड होते आम्हाला घरी नेण्यासाठी, त्याहून जास्त मला ओढ होती घरी जाण्याची. खरंच आपल्या घरी जे समाधान मिळते ते जगातल्या कुठल्याच ठिकाणी मिळत नाही. मग मी पटकन रेडी झाले आणि बेबीलाही रेडी केलं. आता बस डॉक्टरांच्या कन्फर्मेशनची देरी होती. मग डॉक्टर आले रुटीन चेकअपसाठी. सगळं ओके असल्यामुळे आम्ही पटकन सगळ्या बॅग गाडीत पटकल्या. हॉस्पिटल आणि घर जवळ असल्याने घरच्यांना मी घरीच थांबायला सांगितलं. मग श्रीकांत, अजय, चिल्लेपाल्ले आणि छोट्या पिल्ल्या असे सगळे मिळून आम्ही आमचा ताफा घराकडे वळवला. आणि घरी येऊन बघतो तर काय, मामा लोकांनी एकदम जंगी स्वागत केलं होतं भाच्याचं. नंतर मग सगळ्यांनी पोटोबा केला. मग मी आराम केला. सायंकाळी 5वी पूजन होते. बहिणीने 5वी पूजनाची सगळी तयारी केली आणि मग 2-3 दिवसानंतर तिनेही घरी जाण्यासाठी आमचा निरोप घेतला. आमच्या खानदेशात 5वी पूजनसाठी आराटी-बोराटीचे खूप महत्त्व असते, म्हणून नातवाच्या प्रेमापोटी आजोबांनी ती शोधून आणली. नंतर मग सांजवेळी आईने सगळी पारंपरिक पद्धतीने पूजा मांडली. मी देखील पूजा केली. बाळानेही ते दर्शन घेतलं आणि मग 5वी पूजन करून मावशी पाठोपाठ बाळाची बाबांनी आणि मामाने देखील आम्हाला टाटा बाय बाय करत निरोप दिला. 4-5 दिवसापासून गजबरले घर साऱ्या अर्थाने रिकामे झाले. आता उरली होती मात्र नेहमीचीच मंडळी. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक